नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्टँडर्ड 7th सब्जेक्ट जनरल सायन्स, टॉपिक नंबर 2 प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन याच्या पार्ट 2 मध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पार्ट 1 मध्ये आपण दोन पार्ट प्लांट्सचे शिकलेले आहेत. रूट, स्ट्रक्चर फंक्शन ऑफ रूट अँड स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ स्टेम. आज आपण लीफ, थर्ड पार्ट फ्लॉवर अँड फ्रूट याची डिटेल स्टडी करणार आहोत. सो पार्ट नंबर 3 लीफ म्हणजे वनस्पतीचं पान. सो लीफ, दिस इज द इमेज ऑफ लीफ, पुस्तकातीलच आहे. त्याचे हे सगळे पार्ट्स आहेत, त्याला नावं दिलेली आहेत. आपल्याला परीक्षामध्ये ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ लीफ असा प्रश्न होता, तेव्हा ही आहे अशी डायग्राम आणि हे पार्ट्स एका बाजूला व्यवस्थित एका सरळ रेषेत असे आपल्याला लिहावे लागतात. बघा, लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. आपण बघितलं की स्टेमच्या नोडच्या ठिकाणी लीव्स येतात. कॅरेक्टरिस्टिक काय असतात लीव्सचे? जनरली दे आर थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. पातळ, सपाट आणि हिरव्या रंगाचे असतात. आता त्याचे पार्ट्स कसे कसे आहेत बघा, इथं आपण दिलेले आहेत. त्यातली सुरुवातीची तेच घेऊ. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड ऑर लॅमिना. ब्रॉड म्हणजे पसरलेला, सपाट असा जो पृष्ठभाग आहे पानाचा, त्याला लीफ ब्लेड असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो हिरवा भाग आपल्याला दिसतो सपाट, त्याला आपण लीफ ब्लेड असं म्हणतात. लीफ ब्लेड इथं नाव दाखवले बघा. त्याला दुसरं नाव आहे लॅमिना किंवा लॅमिना असं नाव आहे. सो ही त्याची झाली डेफिनेशन. एका वाक्याच्या या सगळ्या डेफिनेशन आहेत, आपण त्या लक्षात ठेवायच्या आहेत, वाचायच्या आहेत आणि त्या आपल्याला लगेच लक्षातही राहू शकतात, इतक्या सोप्या आहेत. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड ऑर लॅमिना. सेकंड, एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. दिस इज एज, पानाची कडा. एज ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ मार्जिन. इथं नाव आहे बघा, लीफ मार्जिन. पानाची कडा म्हणजे लीफ मार्जिन. तर पुढे बघ दिलाय, लीफ मार्जिन मे बी एंटायर, डेंटेड और लोब्ड. आता या मार्जिन नुसार पानाचे 3 प्रकार आहेत, ते इथं आपण बघूया. टाइप्स ऑफ लीफ मार्जिन, की मार्जिनचे 3 प्रकार सांगितले. एंटायर मार्जिन म्हणजे या पद्धतीनं एक सलग कडा असू शकते. डेंटेड म्हणजे दातेरी, म्हणजे जर जास्वंदीचं पान आपण बघितलं असेल तर त्याला अशा पद्धतीनं डेंटेड मार्जिन आहे, कडा जी आहे ती अशी आहे. अँड लोब्ड म्हणजे फुगवटे आल्यासारखी काही पानांना कडा असते. तेव्हा हे 3 प्रकार आहेत, एंटायर, डेंटेड अँड लोब. ठीक आहे. तर 2 भाग झाले, लीफ ब्लेड आणि लीफ मार्जिन. ठीक आहे. तर त्याच्या पुढचा भाग आपण बघूया. तिसरा पार्ट, टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. इथे बघा, टिप म्हणजे पानाचं टोक. ओके. टिप ऑफ लीफ, डेफिनेशन कशी आहे? टिप ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. टिप ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. तर याचे सुद्धा काही प्रकार आहेत. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. म्हणजे हा जो टोकाचा प्रकार असतो तो एकतर पॉइंटेड असू शकतो, टॅपरिंग असू शकतो म्हणजे निमुळता होत जाणारा, जसं पिंपळाच्या पानाला असतं, निमुळता होत जातो. टोकेरी असतो किंवा राउंडेड किंवा गोलाकार असतो. जसं वनस्पतीचा प्रकार असेल तसं ते पानाचं हे टोक असतं. नेक्स्ट पार्ट आहे, लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव स्टॉक कॉल्ड पेटियोल. हिअर इज द पेटियोल. पेटियोल म्हणजे पानाचं देठ. त्यालाच आपण दुसरा शब्द आहे स्टॉक. सो स्टॉक ऑफ लीफ इज कॉल्ड पेटियोल, अशी त्याची सोपी व्याख्या होऊ शकते. स्टॉक ऑफ लीफ इज कॉल्ड पेटियोल. लीव्स ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पेटियोल. काही पानांना देठ नसतो, ते पान डायरेक्ट त्या खोडाला, नोडच्या ठिकाणी चिकटलेलं असतं. काही पानांना देठ असतो. The portion of leaf attached to the stem is called leaf base. Next part आहे बघा, leaf base. Portion of leaf म्हणजे पानाचा जो भाग खोडाला चिकटलेला असतो त्याला leaf base असं म्हटलं जातं बघा. Portion of leaf attached to the stem called leaf base. Okay. Next part आहे stipule. Small leaf like structures near the leaf base. या leaf base जवळ लहान पानांसारखा आकार असतो. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स नियर लीफ बेस इज कॉल्ड स्टिप्युल्स. त्यांना काय म्हटलं जातं? स्टिप्युल असं म्हटलं जातं. ठीक आहे. बघा, लीफ अपेक्स मीन्स टिप ऑफ द लीफ, लीफ मार्जिन एज ऑफ द लीफ, लीफ ब्लेड फ्लॅट ब्रॉड पार्ट ऑफ लीफ, पेटियोल स्टॉक ऑफ लीफ,
स्टिप्यूल लीफ लाईक स्ट्रक्चर कॉल्ड स्टिप्यूल. लीफ बेस पोर्शन अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. तर इथे मध्ये दोन पार्ट दाखवलेले आहेत, वेन अँड मिड वेन. मिड वेन म्हणजे पानाची मध्य शीर, मुख्य शीर, अँड वेन म्हणजे इतर उपशिरा, म्हणजे पानांमध्ये मध्यभागी एक शीर असते आणि इतर मग त्या पसरलेल्या असतात, त्यांना आपण मिड वेन अँड वेन असं म्हणतो. सो दीज आर द पार्ट्स ऑफ लीफ. हे सगळे त्याचे पार्ट्स आहेत आणि प्रत्येकाची छोटी छोटी व्याख्या आहे, ती आपण लिहायची आहेच, नंतर मी सांगणार आहे, पण आपण ती काळजीपूर्वक वाचन सुद्धा त्याचं करायचं आहे. आता पानांचे काही प्रकार आहेत बघा, दोन मुख्य प्रकार आहेत. लीफ टाइप्स ऑफ लीफ. देर आर मेनली टू टाइप्स ऑफ लीफ. पहिला आहे सिंपल लीफ, इथं नाव दिसतंय सिंपल, आणि सेकंड आहे कंपाऊंड लीफ, साधं पान आणि संयुक्त पान. तर म्हणजे काय, इथं इमेजेस वरून आपल्याला लक्षात येते. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड. सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड. काही वनस्पतींना जी पानं असतात ती सिंगल आणि लीफ ब्लेड कुठेही विभागलेलं नसतं, एक सलग पान असतं अशा पानांना. अँड सिंगल मिड रेब, मध्यभागी एकच मुख्य शीर असते. Leaves of some plants have single undivided blade and single mid rib, म्हणजे सलग लॅमिना आहे, लीफ ब्लेड आहे आणि मध्यभागी एक मुख्य शीर आहे. सच लीव्स आर सिंपल लीव्स, म्हणजे हे जे लीव्स आहे ते सिंपल लीव्स आहे. हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं पान हे सिंपल आहे, पीपल लीफ हे सिंपल आहे, हे सिंपल लीव्स आहेत. तर काही कंपाऊंड लीफ असतात बघा. ओके, कसे, आता यामध्ये हे एक म्हणजे लीफ नाही आहे, लक्षात ठेवायचं. तर हे कंपाऊंड लीफ आहे, म्हणजे हे जे एवढं सगळं दिसते ते म्हणजे लीफ आहे, आणि हा एक भाग म्हणजे त्याचं डिफ्लेट आहे, तर नाव दिले बघा लिफलेट. बघा, लीफ ब्लेड ऑफ लीव्स इन सम प्लांट्स इज डिवायडेड इनटू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड लिफलेट्स. काही प्लांटचे लीफ आहेत, त्याचं लीफ ब्लेड हे स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड झालेलं असतं, म्हणजे लॅमिना जो असतो त्याचं पुन्हा लहान लहान लिफलेट मध्ये रूपांतर झालेलं असतं, आणि अशा लीफला आपण कंपाऊंड लीफ असं म्हणतो. ओके, सो दिस इज सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ. सिंपल अँड कंपाऊंड आर टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. हे दोन त्याचे मुख्य भाग आहेत, सिंपल अँड कंपाऊंड. आता अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम. पानांची खोडावर रचना सुद्धा वेगळ्या प्रकारची असते. इथे 4 प्रकार आपल्याला दाखवले. डिफरंट प्लांट्स, द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. डिफरंट प्लांट मध्ये त्याची अरेंजमेंट डिफरंट असते. इथे बघा अल्टरनेट अरेंजमेंट असते, म्हणजे एक पान इथे आहे, दुसरं पान दुसऱ्या अपोजिट साईडला आहे, पण बरोबर अपोजिट नाही आहे, थोडं वरच्या बाजूला आहे, पुन्हा दुसरं नेक्स्ट लीफ दुसऱ्या बाजूला वरच्या बाजूला, असं अरेंजमेंट असणे म्हणजे अल्टरनेट. डेक्युसेट. डेक्युसेट म्हणजे दोन्ही बाजूला त्या स्टेमच्या आहेत, पण पुन्हा तशीच कन्स्ट्रक्शन वर नाही, रचना वर नाही, स्ट्रक्चर बदललं, त्याची साईड चेंज झाली, अशा पद्धतीला डेक्युसेट म्हटलं जातं. देन अपोजिट अरेंजमेंट, बरोबर एकमेकाला विरुद्ध, हा या ज्या बाजूला पान आहे त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला, अपोजिट अरेंजमेंट. अँड वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजे असं वर्तुळाकार अरेंजमेंट असतं. म्हणजे हे काही दिलेले आहेत की अल्टरनेट, अपोजिट, वर्ल्ड, स्पायरल, त्या लीव्स नुसार, त्याच्या स्ट्रक्चर नुसार काय असते त्याची अरेंजमेंट असते. आणि शेप सुद्धा लीव्सचा वेगळ्या पद्धतीने इथे शेपची नावं दिलेत, पाल्मेट, लॅन्सिओलेट, लिनियर. तर इथे काय करायचं, इन द बॉक्स ड्रॉ स्पेशल लीफ यू मे हॅव फाउंड. स्पेशल लीफ तुम्ही बघितला असेल किंवा प्रत्यक्ष बघितला असेल तर ते काय करायचं आहे, इथं तुम्ही ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, लीव्स टाइप्स ऑफ व्हेनेशन. आता पानांमध्ये असणारे जे शिरा आहेत त्या शिरांची रचना 2 प्रकारची असते. 2 प्रकार आहेत. पहिला आहे रेटिक्युलेट व्हेनेशन. इथं या पानांमध्ये आपल्याला दिसते की इथं मिड वेन आहे आणि त्यानंतर काय झालेलं आहे, मिड वेन पासून काही एक नेटवर्क तयार झाले, दुसऱ्या ज्या वेन्स आहेत, सब वेन्स आहेत, त्यांचं नेटवर्क म्हणजे जाळं तयार झालेले दिसते आपल्याला. सेकंडरी व्हेन्स आहेत, त्याचे ब्रांच तयार झालेत आणि एक रेटिक्युलम तयार झाला. रेटिक्युलम या शब्दाचा अर्थ जाळं तयार झालं. अशा प्रकारच्या व्हेनेशनला आपण रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतो. आणि सेकंड आहे पॅरलल व्हेनेशन. आता हे रेटिक्युलेट व्हेनेशन आपण जर जास्वंदीचं म्हणजे हिबिस्कस, पीपल लीफ बघितलं तर तिथे रेटिक्युलेट व्हेनेशन बघायला मिळतं, म्हणजे मुख्य शिरा असते आणि तिरक्या सर्व उपशिरा गेलेल्या असतात. नेक्स्ट आहे पॅरलल व्हेनेशन. हे कुठं बघायला मिळेल,
केळीचं पान. ओके, बनाना लीफ जर बघितलं तर स्टार्टिंग टू एंड काय असतात, व्हेनेशन वेन्स आहेत त्या पॅरलल टू इच अदर, प्रत्येक वेन दुसऱ्याला पॅरलल असते, कुठे असं नेटवर्क तयार झालेलं नसतं. सो दिस इज नोन ॲज पॅरलल व्हेनेशन. ओके, पीपल लीफ मध्ये रेटिक्युलेट आहे, मेज म्हणजे मका आहे त्यामध्ये पॅरलल आहे, बनाना लीफ मध्ये पॅरलल व्हेनेशन आपल्याला बघायला मिळते. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ व्हेनेशन, रेटिक्युलेट अँड पॅरलल. ठीक आहे, हा भाग आपल्याला सगळा समजला लीफचा. आता नेक्स्ट जाऊया आपण फ्लॉवर, पार्ट्स ऑफ फ्लॉवर. इमेज आहे पुस्तकातलीच आहे फ्लॉवरची. फ्लॉवर्स मे हॅव लॉंग और शॉर्ट स्टॉक कॉल पेडिसेल. म्हणजे फ्लॉवरला, फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो, त्या देठालाच पेडिसेल म्हणतात. जरा आठवा, लीफच्या स्टॉकला आपण पेटिओल म्हणतो, तर फ्लॉवरच्या स्टॉकला म्हणजे देठाला पेडिसेल म्हणतात. हा भाग फरक लक्षात ठेवा. वन एंड ऑफ पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम, याचं एक टोक स्टेमला अटॅच झाले असते, आणि अदर एंड इज एक्सपांडेड अँड स्वॉलन, म्हणजे जवळ थोडासा हा भाग फुगलेला असतो. दिस इज कॉल्ड रिसेप्टेकल, म्हणजे त्याला पुष्पाधार म्हणतात, म्हणजे तिथं फुलाला आधार मिळतो. ओके, अँड ऑल अदर पार्ट्स ऑफ फ्लॉवर आर attached to this receptacle and it is supported by receptacle. मग त्याचे एकूण 4 मुख्य भाग आहेत बघा फ्लॉवरचे. कॅलेक्स, करोला, एंड्रोशियम and gynoecium. These are the 4 main parts of flower. बघा, हा आहे पेडिसेल, हा आहे रिसेप्टिकल, फर्स्ट पार्ट आहे कॅलेक्स ग्रीन कलर, करोला, एंड्रोशियम and gynoecium. एक एक पार्ट आपण समजावून घेऊ. कॅलेक्स, in the bud condition the petals are covered by leaf like part called sepals which are green in color. म्हणजे जेव्हा फूल हे कळी अवस्थेत असतं तेव्हा सगळे पार्ट त्या हिरव्या भागाच्या आत दिसतात. कळी जर बघितली, जास्वंदीचे हे चांगलं उदाहरण आहे, जर आपण बघितलं तर सगळे पार्ट आतमध्ये झाकलेले असतात, बाहेर फक्त हिरवा भाग असतो, तो हिरवा भाग म्हणजेच कॅलेक्स. आणि तो कशाचा बनलेला असतो, कॅलेक्स इज मेड अप ऑफ सेपल्स. लक्षात ठेवायचं, कॅलेक्स मेड अप ऑफ सेपल्स. दुसरा पॉईंट त्याचा का लक्षात ठेवायचा, कॅलेक्स इज जनरली ग्रीन इन कलर. कोणत्या कलर मध्ये असतं, हिरव्या रंगात असतं. दिस इज कॅलेक्स फर्स्ट. सेकंड, करोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. करोला म्हणजेच पाकळ्या. दिस इज कलरफुल पार्ट ऑफ फ्लॉवर. आणि हे कशाचं बनलेलं आहे, पेटल्स. जसं कॅलेक्स सेपल्सचं बनलेलं आहे तसं करोला हे पेटल्सचं बनलेलं आहे. कॅलेक्स ग्रीन कलर मध्ये आहे, करोला कलरफुल आहे. ओके, शेप, कलर, स्मेल ऑफ करोला इज व्हेरियस फ्लॉवर्स लाईक रोज, क्रिसॅन्थमम, हिबिस्कस, मोगरा, कनेर, तगार. म्हणजे वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांचं निरीक्षण करा, सुगंधाचं निरीक्षण करा असं सांगितले. 2 मध्ये लक्षात ठेवा, कॅलेक्स मेड अप ऑफ सेपल्स अँड इट इज ग्रीन इन कलर. Corolla is made up of petals. It may be colorful. 2 parts are it. Next part, androecium. This is the androecium. जास्वंदीच्या फुलाला जे पिवळे तुरे आलेले दिसतात ते म्हणजे androecium. This is the androecium is the male reproductive part of flower. बघा, हा महत्वाचा भाग आहे. Androecium is male reproductive part. म्हणजे फुलापासून फळाची निर्मिती होण्यासाठी त्यातला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा आहे एंड्रोशियम. इट इज मेड अप ऑफ स्टेमेन्स. हे येलो पार्ट म्हणजे स्टेमेन, त्याचे पुन्हा 2 भाग असतात, एंथर अँड फिलामेंट. एवढा भाग तुम्ही लक्षात ठेवा की एंड्रोशियम इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. इट इज मेड अप ऑफ स्टेमेन अँड स्टेमेन इज मेड अप ऑफ एंथर अँड फिलामेंट. हे एंथर फिलामेंट स्टेमेनचे पार्ट आहेत, स्टेमेन एंड्रोशियमचा पार्ट आहे, एंड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. Last, gynoecium. Gynoecium is the female reproductive part. Okay, this is the hibiscus flower च्या वरती जे 5 पॉइंट असतात लालसर रंगाचे. This is the gynoecium. This is the female reproductive part. Gynoecium is made up of carpels. याला काय म्हणतो आपण, कार्पेल्स. आणि कार्पेल पुन्हा कशाचे बनलेले आहेत, स्टिग्मा. हा रेड पार्ट म्हणजे स्टिग्मा. स्टाईल म्हणजे हे उभा तुरा मध्यभागी मोठा असतो ती स्टाईल. आणि लास्ट असते ती ओव्हरी. असे 3 भाग कोणाचे आहेत, कार्पेलचे. ठीक आहे, साधं सोपं मी सांगतो, लक्षात ठेवायचं. पहिल्या पार्ट पासून, कॅलेक्स ग्रीन कलर आहे, तो सेपल्सचा बनलेला आहे. करोला कलरफुल आहे,
तो पेटल्सचा बनलेला आहे. हे दोन मुद्दे. अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, तो स्टेमेन्सचा बनलेला आहे. स्टेमेनचे दोन भाग आहेत, अँथर, फिलामेंट. गायनोशियम इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. Gynoecium is made up of carpels. Carpel is made up of three parts: stigma, style, and ovary. Okay. At the time of maturity, म्हणजे जेव्हा पूर्ण फुलाची वाढ होते, हे जे अँथर आहेत ते बस्ट होतात, म्हणजे फुटतात, आणि त्यात पोलन ग्रेन्स असतात, परागकण असतात. पोलन ग्रेन्स रिलीज अँड फॉल ऑन द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लॉवर. दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती ते पडतात. या प्रोसेसला पॉलिनेशन म्हणतात. ही त्याची डेफिनेशन आहे. पॉलिनेशन म्हणजे परागभवन तिथं होतं, परागकण दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडणे. सो व्हेन अँथर बस्ट, pollen grains release, fall on the stigma. This is called pollination. And due to pollination, ovules म्हणजे egg cells in the ovary get fertilized. Fertilized ovule from the seed and ovary develops into fruit. मग अँथर मधून बाहेर पडलेले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावर पडतात, तिथून ते ओव्हरी पर्यंत जातात, तिथं फर्टिलायझेशन होतं, आणि मग त्या फ्लॉवरचं फ्रूट मध्ये कन्व्हर्जन होण्याची प्रक्रिया सुरू होते. सो दिस इज द फर्टिलायझेशन प्रोसेस. ठीक आहे. तर फ्लॉवर मध्ये हा भाग एवढा आहे, व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचा. द लास्ट पार्ट आहे फ्रूट. यामध्ये जास्त काही नाही आहे. डिफरंट टाइप्स ऑफ फ्रुट्स आपल्याला माहिती आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहेत, शेप वेगळा आहे, कलर, टेस्ट. ओके. मँगो कंटेन्स वन सीड while jackfruit consists many fruitless each its own seed. म्हणजे मँगोला एकच सीड असतं, बी असते, तर जॅकफ्रूटला अनेक बी असतात. ऑब्झर्व द फ्रुट्स ऑफ बेर. बेर म्हणजे बोर, त्याला झिझिपस म्हणतो. मँगो, चिकू, ऍपल. व्हॉट डू यू ऑब्झर्व? ईच फ्रूट हॅज डिफरंट स्किन, शेल, फ्लेशी पार्ट अँड सीड. प्रत्येक फळाची, फ्रूटची स्किन वेगळी असते, बाहेरचा भाग. फ्लेशी पार्ट, आतला गर जो असतो तो वेगळा असतो, आणि सीड म्हणजे बी वेगळी असते. तर इन केस ऑफ फ्रुट्स लाईक कॅशू, सॉरी, तर काजू मध्ये सीड बाहेर असतं, सीड बाहेरच्या बाजूला असतं फ्रूटच्या. तर या पद्धतीनं महत्वाचा भाग, काही वन सीडेड फ्रूट असतात, तर काही मेनी सीडेड फ्रूट असतात. वन सीडेड मँगो, मेनी सीडेड जॅकफ्रूट, ही त्याची दोन उदाहरणं. तर काही सीड्सचे टू इक्वल पार्ट्स होतात, त्यांना आपण डायकॉटिलिडॉनस सीड म्हणतो. इथे डेफिनेशन आहे, सीड विच गेट डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटिलिडॉनस सीड. जे द्विदल बी, ज्या बीचे दोन भाग होतात. अँड सीड्स विच डू नॉट डिवाइड इनटू टू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलिडॉनस सीड्स. तर एकदल बी, ज्या बीचे दोन भाग होत नाहीत, ते मोनोकॉटिलिडॉनस. हे दोन भाग लक्षात ठेवायचे. या चार भाग आहेत: सिंगल सीडेड फ्रूट, मेनी सीडेड फ्रूट, डायकॉटिलिडॉनस सीड अँड मोनोकॉटिलिडॉनस सीड. तर हा भाग आपल्याला समजला असेल. तर यावरती हा होमवर्क करायचा बघा. राईट द नेम्स ऑफ पार्ट्स ऑफ लीफ. लीफचे पार्ट्स लिहायचे, फ्लॉवरचे पार्ट्स लिहायचे. त्यानंतर टू मेन टाइप्स ऑफ लीफ, लीफचे दोन टाइप्स लिहायचे. व्हेनेशन लिहायचं, पॅरलल अँड रेटिक्युलेट. या सगळ्या व्याख्या लिहायच्या वाचून व्यवस्थित. आणि या प्रत्येक 6व्या प्रश्नामध्ये या प्रत्येक वाक्यासाठी एक शब्द लिहायचा. ग्रीन, फर्स्ट पार्ट ऑफ फ्लॉवर कोणता, कलरफुल, पार्ट ऑफ फ्लॉवरचं नाव काय, मेल रिप्रोडक्टिव्ह, हे वाचल्यानंतर कळेल. आणि यावरूनच एक्सरसाइज नंबर 2 वहीमध्ये सॉल्व्ह. पहिला हे 6 प्रश्न सगळे सोडवायचे, आणि मग पुढे एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा. ओके, थँक्यू.